करीते कळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी तुका म्हणायचे अर्थ ज्याचे वनी त्याची चक्रपाणी वाट पाहे जावे पंढरीसी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी समचरण सरोजम साम्रनीनांबुदाभम जगरणीतपाणिं मंडनं मंडना तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सवैभवनहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गात् नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्मपादमीशमानन्दिवल्लभं प्रतिष्ठानबोधात् पितानिवासी असाभक्तजो आवडे श्रीहरिसी तया नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवाया वरील करावा भेर सरस्वती माते द्यावी मत स्तुती येतो का कुळती तुझ लागी आपल्या बाळकासी दरी आघाती न करी भजित जनाजी आता वंदरंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका ताळमृदंग शुभी रेखा तया माझे दंडवत संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा वस्तू कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत शिष्य गुरु तुकोबाराय यांचा तीनच चरणाचा आणि पंढरी क्षेत्राचं अगाध महात्म्य ओढ आणि आवड सांगणारा आपण कर्नाटकाचे कीर्तन ऐकलं त्या कीर्तनामध्ये पंढरीचाच आग्रह का जातात याच्याविषयी कारण सांगितलं बरं का तुम्हाला पत्रिका टाकली होती पण तुम्ही कर्नाटक पंढरीविषयी का आग्रह करतात जगात अनेक देखणीय ठिकाणी शब्द काय वापरतोय हे बघा झोपल्यासारखं बोलू नका स्वयंपाक चांगला होता व्यवस्था चांगली आज काही हरकत नाही आता 12 वाजेपर्यंत कीर्तन केलं तरी कोणी उठणार नाही चालेल आप्पा म्हणे मी आजच तपासून आलो कारण सांगितले होते पंढरीचाच आग्रह का पंढरपूर तसं दिसायला सुंदर नाही प्रेक्षणीय नाही देखणं नाही बरीच मंडळी तिथे गेल्यानंतर म्हणतात अरे अरे इथे फार व्यवस्थेचा अभाव आहे व्यवस्था चांगली नाही पंढरीचा आग्रह संतांनी का धरावा नुसते तुकोबारायच नाही तर माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असून स्वतःच्या जीवाची आवड सांगतात माझी मनीची आवड
आप्पा पंढरीपेक्षा मुंबई देखणी. लोक म्हणतात जन्माला माणसाने यावं एकदा तरी काय पाहावी. आपण वारकरी म्हणतो म्हणा, लोक म्हणतात जुनी लोक म्हणायचे मुंबईत सगळ्या सुविधा होत्या ना आधी. खेड्यात पूर्वी पद्धत अशी होती आपण लोक घरी खायचे आणि बाहेर प्रसाकडे जायचे. पण मुंबईतून पद्धत आली आपल्याकडे घरीच खायचं बाहेर जायचं. मुंबई पाहण्यासारखे पुणे देखणं आहे, पुणे पाहण्यासारखं आहे. जगात आणखी चांगल्या मोठ्या मोठ्या सिटी मलेशिया, शांघाय, पटाया, तिकडे गेलं म्हणजे विदेशात गेले ना भारी भारी सिटी. तिथे नुसतं बटन दाबलं की माणसाला जेवणाचं ताट पुढे येतं असं म्हणतात आपण. सगळ्या सुविधांनी युक्त शहर आहे. संतांनी पंढरीचा आग्रह का धरला याच्याविषयी मी कारण सांगितलं होतं. भगवान परमात्म्याचा प्रत्यक्ष अंगसंग ज्या क्षेत्रामध्ये होतो त्याचं नाव आहे पंढरी. तीर्थ शहरांचं जाऊया, पृथ्वीवर अनेक तीर्थ आहेत. कमीत कमी तीर्थ पद्मपुराणाच्या संहितेनुसार पृथ्वीवर 60 करोड तीर्थ आहेत. किती? 60 करोड. किती? 60 करोड. मला नाही वाटत आपण 2-4 सोडून कुठे गेलो. 60 करोड तीर्थ पद्मपुराणाचं. एवढे तीर्थ, त्या तीर्थाचा आग्रह का नाही तर ऐका, भगवान परमात्म्याचीच द्वारका आहे. भगवान परमात्म्याचंच वृंदावन, मथुरा, रामेश्वर जेवढे काही धाम आहेत त्याचेच आहेत. पण तिथे गेल्यानंतर देवाचं दर्शन आपल्याला असं लांबून होतं. पंढरीचाच आग्रह का धरतात? ऐसे स्थळ नाही कुठे देव उभा उभी भेटे. हा भगवान परमात्मा हे बघा त्रेतायुगामध्ये वानर व्हावं लागलं तेव्हा देवाच्या अंगाला हात लावला. बरोबर आहे का? दशरथ राजा व्हावं लागलं, कौशल्य व्हावं लागलं, सुमित्रा व्हावं लागलं, कैकेयी व्हावं लागलं, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न व्हावं लागलं तेव्हा देवाच्या अंगाला हात लावला. कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्मा असताना गवळणी व्हावं लागलं तेव्हा देवाचा अंग सरकलं. गोपाळ व्हावं लागलं, गाई व्हावं लागलं, मोर व्हावं लागलं, यमुनेतले मासे व्हावं लागलं तेव्हा देव भेटला. पण कलियुगामध्ये भगवान परमात्मा एकाच ठिकाणी आहे आणि देवाचा अंगसंग सगळ्यांनाच प्राप्त होतो. असं नाही तिथं काही जे माळकरी त्यांनी काही काही लोक तिथून आल्यावर माळकरी होतात. कोणालाही सकळासी येथे यारे यारे भलते याती भलते नारी नर करावा विचार बघे चिंता कवनासी खटनट यावे शुद्ध खटनट यावे शुद्ध होऊन जावे. खटनट यावे शुद्ध होऊन जावे. दवंडी पिटी भावे चौका मेळा. दवंडी पिटी भावे चौका मेळा. नुसते हाऊस करून वारी पुरते वारकरी होणारे बरेच आहेत बरं का. असा गंध लावतात करून आपल्याला लावता येत नाही. फक्त वारी पुरता घरी आले का तसं तसं नट नट खट त्यांच्या जीवनात कुणीही या किंवा या भगवान परमात्मा दर्शन देण्यासाठी तुम्ही पुंडलिक राणी कसं मानून घेतलं असा विचार मी तुम्हाला कन्नडच्या कीर्तनात सांगितला. बरोबर का? आता बरं का आता झालं सर. पूर्वी महिला कीर्तनाला आल्यानंतर माणसं कीर्तनाला आल्यानंतर सांगावं लागत होतं आपले आपले लेकरं घरी ठेवून यायचं. आता काय ठेवून यायचं? लेकरू तरी एकदा सांगितल्यावर समजतं हे बोंबलतच राहतं. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याने पृथ्वीवर 12 ठिकाण आपल्या निवासासाठी निवडलेले. किती ठिकाण? 12 ठिकाणातलं पहिलं ठिकाण आहे नैमिषारण्य. सांगितले मी सगळ्यांची कथा. त्यातल्या त्यात एक आहे पंढरपूर. पंढरपूर संपूर्ण भारतामध्ये 12 ठिकाणी भूवैकुंठ ज्यांना म्हणतात. पण पंढरीचा महिमा असा आहे
बाकीच्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्या आपल्या लीला विग्रहामध्ये आपल्या आपल्या परिकरासोबत आहे. अयोध्येला भगवान परमात्मा जानकीजींच्या सोबत आहेत. रामपंचायतीला कोण म्हणतो? मथुरा वृंदावन गवळणींच्या सोबत सखींच्या सोबत भगवान परमात्मा आहेत. सखांच्या सोबत द्वारकेला तर देवाचे ऐश्वर्य दिलं पाहायला मिळते. राई रुक्माबाई सत्यभामेच्या सगळा परिवार देवाचा पाहायला मिळतो, ऐश्वर्य पाहायला मिळतं. पण पंढरपुरात भगवान परमात्मा आले ना, तर इथे कोणाला घेऊन आले? हा काही तो एमपीएससीचा प्रश्न येतो, इतके विचारात पडतो. कोणाला घेऊन आले? एकटे आले. एकटेच आले. बरं कोणासाठी आले? पुंडलिकरायासाठी आले. आणि आले तर कुठे गेले? परत गेलेच नाही, इथेच आहेत. पुंडलिकरायासाठी आले. एकटेच आले होते. असा एकटा विग्रह भगवान परमात्म्याचा क्वचित पाहायला मिळतो. तुम्ही म्हणाल राम अवतारात भगवान एकटे राहिले, लक्ष्मण सोबत होते, बरोबर. तुम्ही आमच्या नाशिकला गेलात काळाराम मंदिरामध्ये, तिथे जानकीजी तिथे वनवासी स्वरूपात राम आहे. तिथले राम कसे? वनवासी स्वरूपात आहे. असं देवाला प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या. देवाचं एक भूवैकुंठ जगन्नाथपुरी. कोणतं? जगन्नाथ. जगन्नाथपुरीला भगवान परमात्मा आपल्या भावा बहिणी सोबत आहे ना. तिथे लक्ष्मी नाही, रुक्मिणी नाही, जानकीजी नाही, इतर कोणता परिवार नाही. तिथे कोण आहे? बहीण भावासोबत आणि भगवान परमात्मा आहे. पण पंढरपुरात भगवान परमात्मा एकटे आले. नंतर देवाचं क्रोध देवाला पाहत पाहत आलं. बलराम दादा आले, नारद आले, सगळेच आले, सगळेच आले. म्हणून पंढरी क्षेत्राचा विशेषत्व आहे. इथला देव कोणाही सोबत आला नाही, पण कोणा करता आला? भक्तासाठी आला. साठी भानुदास महाराज पैठणकर सांगतात, ऐसा कृपाळू दिनाता म्हणे भानुदास साता उभा भाविकांसाठी. भगवान परमात्मा फक्त भक्तांसाठीच आहे. राम अवतारात देवाला विशेष कार्य होतं, कृष्ण अवतारात देवाला विशेष कार्य होतं. पण पंढरपुरात देवाला काय काम आहे? काम नाही म्हणून तर जनाबाईला गौऱ्या म्हणू लागतो, जळोजी मुळोजी महाराजांना सभामंडप बांधू लागतो, नामदेवरायासोबत भजन करताना नाचतो, ज्ञानोबरायांची भिंत ओढायला जातो, कबीर महाराजांची शेली ओढायला जातो. पेन्शनर माणूस आहे ना, काही करतो. भजनी मंडळ तरी काढत, बांधकाम तरी वाढवत, काहीतरी करतो. भगवान परमात्म्याचा हा हयात अवतार निवांत आहे भक्तांसाठी. भक्तांना सुख देण्यासाठी प्रभू काय करतात? काय करत नाही? बहुता निळ भक्तीची तुझ्या पायी मागच्या लोकांचा अनुभव आहे. ऋषी मुनी सिद्ध साधक अपार कळला विचार त्यासी तुझा. काय केलं त्यांचं? तू नाही नाश ते सुख दिले तयास झाले से उदास सर्व भावे. तुझ्या सुखामध्ये ते उदास झाले. त्यांनी काय केलं? मदांचा माता सांगते,
या भारताचा इतिहास असा आहे, वैतागात घर सोडणारे भरपूर असतात. झोपले नाही ना? वैतागात घर सोडणारे भरपूर असतात, पण सर्व अनुकूलता असल्यानंतर या भारतातल्या राजांनी सर्वस्वता त्याग केला. 18 भार वनस्पती समुद्र कोल्यांकित पृथ्वीचं राज्य होतं, तरी भरत महाराज उदास झाले. त्याला म्हणावं वैराग्य. आता वैराग्य मी काय सांगावं? 10 रुपये हरवले तर दिवसभर विचार करतो, कुठे ठेवले, कुठे ठेवले, कुठे ठेवले. मी काय वैराग्याच्या गोष्टी सांगाव्या? पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, निळोबाराय तुकोबारायांच्या आरती लिहितात, वैराग्याची निष्ठा वर्तुनी दाविली, अहंता ममता दवडून निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दाता, सकाळचा जीवन सोयरा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दाता. निळोबारायांनी तुकाराम महाराजांची आरती दिली. अहंता ममता दवडून निज शांती वरिली. थोडं कोणी आपल्याला वाईट बोललं का आपल्या मनात असा विचार येतो, माझ्या हातात काठी जर राहिली असती ना, त्याच्या डोक्यातच घातली असते. पण तुकोबाराय अहंता अहंकार दवडला, ममता दवडली. आणि कोणाचं वरण केलं? तुरीच्या डाळीचं वरण केलं. म्हणजे स्वीकार कशाचा केला? कशाचा? कशाला वरलं? निज शांती वरिली. काय शांती तुकोबारायांच्या जीवनामध्ये. तुकाराम महाराज, मुंबाजी महाराज गोसाव्यांनी तुकोबारायांना काट्याच्या काडीने मारलं. आता भाषेत थोडाफार फरक होईल आपला, तुम्ही ऐकलं तेव्हा आणि बोलायचा प्रयत्न केला. काट्याच्या काडीने मारलं. बोराची असेल, बाबळीची असेल, काटे होते तिला. भरपूर वेदना झाल्या. रात्री तुकोबाराय मंदिरात कीर्तनाला उभे राहिले. सर्व श्रोते हजर आहेत, पण मुंबाजी बुवा ऐकायला नाही. मुंबाजी बुवा विरोध करायचे, पण तुकोबाराय बोलले ना, मुंबाजी बुवाला आवडायचं. साधूचं बोलणंच तसं असतं. साज आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मधुरावाणी होती.
वारीतलं कीर्तन म्हणजे 20-20 मॅच असते. कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे असतात कमी वेळात. आमच्या हरिभक्तपरायण श्याम महाराजांनी गोड असं प्रमाण दिलं. आळंदी पंढरीचे वारकरी उत्कृष्ट कीर्तनकार गायक वादक आहेत. महाराज गुणवान गुणीजन असावा, कीर्तनकार असावा, पण तो वारकरी असावा. काय असावा? पंख्याच्या हवेखाली बसून तू तुम्हाला काय म्हणतात सांगणारे ढवळे बरोबर दिसतात. आपल्याला पंढरपूरला गेल्यावर महाराज लयच खराब झाले, त्याला म्हणलं विमानाने आलो. मधुरा वाणी मोठी तुका म्हणे वाव म्हणजे जगाचे अपराध सामावून घेण्यासाठीची जागा. बघा मुंबाजी बुवांनी मारलं महाराज. मुंबाजी बुवा कीर्तनाला दिसले नाही, कीर्तन सांगता केली, कीर्तन संपलं आणि त्याच्यानंतर तुकोबाराय घरी जातो. शेजारीच होते राहायला. कोण? अशी भिंतीला भिंतच होती. म्हणून तर अभंग लिहिला ना सर, निंदकाची विठ्ठल विठ्ठल. भिंतीला भिंतच वाडा होता, भिंतीला भिंतच वाडा होता. कणी वाजवली. मुंबाची बुवा होय तुकोबा कशाला आला? सकाळी कमी झालं का? दार उघडा. रागात दार उघडलं. मुंबाची बुवा रागात. तुकोबारायांनी म्हणावं कीर्तनाला आले नाही, तुझं ऐकून काय उद्धार होणार आहे? मला असं वाटलं तुम्हाला कामाची सवय नाही, नाजूक माणूस. आले नाही पद्मालय पाहिलं नाही, मुक्ताबाई पाहिले नाही, डायरेक्ट पंढरपूरच्या वारीला जाऊन पहिल्या दिवशी पायाला पोट. काय काही माणसं डायरेक्ट एसीतले माणसं आहेत. एसीतले म्हणजे गावाच्या वेशीतले एअर कंडिशन मधले माणसं आहेत. आमचे संदीप पाटील म्हणे घर मी एसी बिघडलं तो नाही. म्हटलं इथे एसी नाही, कधी कधी घुशी ओळखटच बसतात. मी परवाही प्रमाण सांगितलं होतं, वारकऱ्याला कुठल्याही प्रसंगाला हजरच राहतो. परवा घाटाच्या खाली आमचा मुक्काम होता. पाऊस भरपूर येणार या भीतीने त्या माणसाने कांदे त्या हॉटेलमध्ये टाकलेले होते. आम्ही सगळे कांदे बाजूला केले, कांदे उशाला गेले. समयासी सादर इतकी भारी व्यवस्था होती, पाण्याचा थेंब नाही लागला. पण काल देव म्हणे यांना जर चांगल्या सुविधा पुरवल्या यांना वारी समजणार नाही. म्हणून काल देवानी पळासवाडीत अशी मजा पाहिली. सगळे वारकरी सकाळी आले 4 वाजता गठोडे डोक्यावर घेऊन. आणखी मला फोन केला, गाडी इकडे येईल का? म्हणलं तुमच्या. पण अशा वेळेस कळतं आपण काय काय घेतलंय. जी गाडी पूजे ठेवणारी मंडळी असते ना, त्यांना विचारा कोणाची पिशवी जवळ. नुसत्या कपड्यावाल्याची हलकी असते, लाडूवाल्याची मग त्या लाडूच्या पिशव्या अशा मागे ठेवायच्या आणि गाडी पुढे न्यायची. आणि वेळ मिळेल तिथं लाडू संपवायचे, म्हणजे ओझं कमी होत. समयासी सादर व्हावे. वा तुम्हाला कष्टाची सवय नाही, कामाची सवय नाही. तुम्ही मला मारलं, तुमच्या हाताला फोड नाही आले, कारण ज्या काठीने तुम्ही मारलं ना तिला काटे होते. म्हणून काय आणलं? औषध आणलं तुपात घालून. निज शांती वरली. नुसती एसटी जागा जर दिली नाही एखाद्याला, आपण आम्हाला तो फार डोळे पुसून चांगला बुवा दिसतो, तुला का घरपोड्या वाटतो का? चांगला बुवा दिसतो, आम्हाला राग येत असतो. काय तुकोबारायांचं जीवन? निज शांती वरली अहंता
उल्लेख आहे की त्यांचे 2 लग्न झाले. किती? बोला बोला. मागचं तुमच्या माळेवाड्यातलं भजनी मंडळ, हरिपाठ मंडळ, किती लग्न झाले तुकाराम महाराजांचे? 2 लग्न झाले. मी सांगतो 3 झाले. 2 लग्न आई बापाच्या इच्छेने केले आणि 1 लग्न स्वतः लावलं. तुका म्हणे मुक्ती जीवनमुक्त अवस्थेचा भोग येत असताना तुकोबाराय पंढरीचा आग्रह धरतात. पंढरीचा आग्रह धरतात. स्त्री भूमिकेतून धरतात. स्त्री भूमिकेतून धरतात. तुकोबाराय सांगतात, जशी आषाढी वारी जवळ येते तसं मनाला काहीच आवडत नाही. कशाप्रमाणे? जुन्या काळामध्ये महिलांना अक्षय तृतीया, तुमच्याकडे पंचमीला पुरी येतं, बरोबर आहे का? नागपंचमीला येतात ना, हा, नागपंचमीला येतात आणि दीपावलीला येतात. यायच्या आता काही हरकतच नाही. फोन केला की ठेवत नाही तोपर्यंत हजर. आमच्या आप्पांना यायचं जायचं टेन्शनच नव्हतं. आमच्या अक्काचं माहेर इथलंच. आप्पाचं गाव यायचं जायचं कामच नाही. दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहत असे वाटोली माहेरची. माहेरहून कोणीतरी येईल, कोणीतरी येईल. कारण पूर्वी सुना पारतंत्र होत्या. कशा होत्या? सुना पारतंत्र होत्या. सर्वांच्या ताब्यात त्यांना राहावं लागत होतं. आता थोडं उलट झाले. आता सुनांच्या ताब्यात राहावं लागतं. तसं तुकोबाराय सांगतात, संसाराचा धाक निरंतर आम्हासी. या संसाराने आम्हाला फार धाकात ठेवलेला देवा. तुझं दर्शन कधी होईल? या संसाराला काडी लागू. ही भाषा महिलांची ना, महिलांची भाषा आहे. जळता संसारू काही शेवट रे, तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीवन रे. आता काय करू सांगा, आता काय करू सांगा. किती गोड शब्द आहे या तुकोबारायांच्या विरहाने. आता काय करू सांगावो, मज भेटेल कैसा. कसा भेटेल? हरी लागी प्राण फुटे हो, थोरी लागली आशा. आशा आहे. जीवात जीव आहे तोपर्यंत भेटायला आपल्याला तेच वाटतं ना की एकदा तरी देवाने काय द्यावं. कान्हया रे जग जेठी, कान्हया रे, कान्हया
म्हणतात तसं मला सुद्धा झालं. देवाच्या आठवणीमध्ये दिवस की रजनी न कळे ओमाय. रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, रात्री न कळे दिवस न कळे. अंगी खेळे दैवत हे सतत विचार. पंढरपूरला कधी जायचं, पंढरपूरला कधी जायचं, त्या विचारात संपदा आवडत नाही. घरातल्या सुखसुविधांमध्ये चित्त लागत नाही. सर्वस्वाचा त्याग करावासा वाटतो. सोहळे आवडत नाही. सोहळा म्हणजे सोहळा कसं म्हणतात? एखाद्या समारंभाला काय म्हणतात? सोहळा म्हणतात. समारंभामध्ये मन लागत नाही. वारकरी जर या दिवसात लग्नाला गेले ना, आपण जाऊन आले दर्शनाला, माहीत जायचं का दर्शनाला? वारीला कोण जाणार आहे? नाही, आम्ही तर पंगतच द्यायला जातो. माऊलीच्या सोहळ्यात पंगत असते ना, पंगत दिली का मग आम्ही घरी येतो. पण आम्ही गेल्याशिवाय हे कधीपासून चालतं? 2 महिने अगोदर. कधीपासून चालतं? 2 महिने अगोदरपासून. सोहळे आवडत नाही. एखाद्याच्या लग्नात गेले, 2 वारकरी भेटले का हो वारीला जातात? मग कोणत्या दिंडीत? राधे गोविंद आश्रमाच्या दिंडीत. असं आम्ही येऊ मग तुमच्या सोबत, असे कमी लोक म्हणतात. कारण आता सरकारने इतकं सोपं केलं, अर्धच तिकीट केलं. वयस्कर लोकांना तर फुकटच केलं. कोण पायाला त्रास देईल? आहेत आमच्यासारखे 2 रेडी. संपदा सोहळा नावडे मनाला. मग काय करतं ते मन? ते मन पंढरीचा टकळा करतं. इतक्यापर्यंत विचार, आधीचा विचार पहिल्याच्या नाव. मग पंढरीतच टकळा ते मन का करतं? आता एक बाजू आपण पाहिली की पंढरीत देवाला आपल्याला भेटता येतं, देवाच्या पायाला हात लावता येतो. आणखी दुसरी बाजू पंढरीची आहे. वाराणसी चालिजे एक मासा. वाराणसी म्हणजे काशीला 1 महिन्याचा प्रवास आपल्याला आहे. किती महिन्याचा? 1 महिनाभर चालत गेलं काशीला, जे पुण्य मिळतं ना, गोदावरी 1 दिसा तितकंच पुण्य गोदावरीच्या काठाने 1 दिवस चाललं तर मिळतं. तुमच्या लक्षात येत आहे का? तुलनात्मक अभंग आहे. काशीला 1 महिनाभर चालत जायचं पुण्य, गोदावरीच्या काठाने 1 दिवस चालायचं पुण्य. पुन्हा एकदा प्रमाण आहे. म्हणता का माझ्या मागे? तुम्हाला बोलता येतं का? खरंच बोलता का तुम्ही? मला तरी भरोसा वाटत. वाराणसी चालिजे 1 मासा. वाराणसी चालिजे 1 मासा. वाराणसी चालिजे 1 मासा. वाराणसी चालिजे 1 मासा. गोदावरी 1 दिवसा. गोदावरी 1 दिवसा. पंढरी पाऊल परियेसा. पंढरी पाऊल परियेसा. ऐसा ठसा नामाचा. ऐसा ठसा नामाचा. काशीत महिनाभर चालायचं पुण्य, गोदावरीच्या काठाने 1 दिवस चालायचं पुण्य, आणि पंढरपूरच्या दिशेने पडलेलं 1 पाऊल. शॉर्टकट कधी कोणाला आवडतो महाराज? तुलनात्मक दृष्टीने पाहिलं, पंढरीमध्ये सर्वच तीर्थ विराजमान आहे. असो का? विष्णुपद दया राम नाम काशी. अवघी पाया पाशी विठोबाच्या. अवघी पाया पाशी विठोबाच्या. जगातले सर्व तीर्थ पंढरीत विराजमान आहे. म्हणून पंढरीचा मन टकळा करतं. तिसरा विचार जर आपण पाहिला, आता या चरणावर आपण पुढच्या चरणावर पुढे बोलणार आहेत ना. तिसरा विचार जर आपण पाहिला, पंढरीचाच आग्रह का करतात? तुकोबाराय पंढरीला जीवाचं माहेर सांगतात. आमची मीराची पंढरी. यांना त्रास देऊ ना आपण थोडा, म्हणाल का मागे? आमची मीराची पंढरी. आमची मीराची पंढरी. आमची गरबी माती. पांडुरंग आमचा पिता. पांडुरंग आमचा पिता. पांडुरंग आमचा पिता. तुमाबाई आमची माता.
पुंडलिक मुनी चंद्रभागा आमची बहिणी पुंडलिक मुनी चंद्रभागा आमची बहिणी तुका जुनाट विरासी ठाव दिला पायापासी नाट वीरासी धाव दिला पायापासी तुकोबराय पंढरीला आपलं माहेर सांगतात. पंढरी माझे माहेर सागर ओविया पांढरी गावा किती. आणि माहेर आवडतं की नाही? आवडतं ना? माहेरची बाजू तर एवढी सेफ ठेवता. अरे राम 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 राम. नसलेलं संपूट जोडतात संपूरच करतात. माहेर आवडतं. तुकोबराय माहेर म्हणतात. तुकोबराय अलीकडचे नाथ महाराजांना विचारा. माहेर पंढरी वसती भिवरेच्या तिरी. नाथ महाराज सांगतात. नाथ महाराज सांगतात. पुढचं ऐका. नामदेवरायांना विचारलं, माहेर संतांचे नामया स्वामी येशवाचे बरवे बरवे पंढरपूर विठोबाचे झळझळीत सोन सळा कळस दिसतो सोहळा. कळसाजवळ गेलं का अभंग म्हणायचा असतो. आता काय म्हणायचा असतो. दिंड्यांमध्ये सुद्धा गवळणी बदलल्या. जिंगणा चिकना तमाशाच. बरवे पंढरपूर. नामदेवराय सांगतात, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना विचारा, जाईन गे माई भेटेन माहेरा. संपूर्ण सकळ जीवांचं माहेर म्हणून पंढरीचा आग्रह धरतात. इतके कारण भरपूर झाले का? देवाला प्रत्यक्ष भेटता येतं म्हणून करीते तकाळा पंढरीचा. बरोबर. श्रेष्ठ 12 वैकुंठामध्ये संतांच्या समागमात भगवान परमात्मा एकटेच विराजमान आहे म्हणून पंढरीचा टकळा करते. तिसरं कारण सांगितलं. तिसरं कारण सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? पंढरपूर आपलं माहेर आहे म्हणून टकळा करते. तुकोबराय माहेर 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 किती जरी झालं तरी माहेर किती दिवस निघणार आहे? किती दिवस? आणि जास्त दिवस जर माहेरात राहिले लोक गप्पा मारायला लागतात. काय नाही लोक बोलायला लागतात. तुम्ही असं कसं म्हणतात? पंढरीचाच आग्रह का धरतात? त्यावेळेस तुकोबराय सांगतात, जावंच वाटतं ना पंढरपूरला. कधी का आमच्या दिल्लीत माईक नाही. आपला माईक का नाही? तुकोबराय सांगतात, ये रती माईकी दुःखाचे जरी. तुकोबराय सांगतात, माईक दुःखाला कारण आहे. का दुःखाला कारण आहे? ज्याच्याकडे माईक असणार तोच म्हणतो आणि बाकीचे चालत. बाकीची मंडळी भजन देते. आमचे महाराज होते ना गुरुदेव जगन्नाथजी महाराज मराठखेडेकर, त्यांना आवडायचंच नाही. त्यांनी पालखी पादुका याच्या विरोधात होते. संतांचं जाऊ द्या, आपण ज्या पालख्यात पादुका करतो नुसत्या कशा करता करतो? पंढरपूरला न्यायसाठी त्यांच्या पुढे दानपेटी ठेवतो. काय ठेवतो? अनंत चौकदाराचं, मॅनेजरचं, मालकाचं भांडण एवढे राहिले. त्याच्यात पूजा करणारा म्हणतो काल 10ची नोंद इथं होती, कुठे गेली?
भजन करायचं का उपाध्या पाहायच्या? आमच्या महाराजांना फक्त दिंडीत विणाच दैवत. पटलं का तुम्हाला? वारकरच्या दिंडीत विणाच दैवत, तोच दैवत आहे, पताका दैवत आहे. आणखी काय देवतेची गरज? देवाकडे चाललोय आपण. विठ्ठल विठ्ठल जावे पंढरीसी आवडी मनासी, कधी एकादशी आषाढी. आषाढीला जायचा आग्रह एवढ्या करता धरतात. इतरही महिन्याची वारी असते, इतरही वेळेस देवाचं दर्शन होतं. भगवान परमात्मा तर 12 महिन्यात 13 गाव पंढरपुरातच आहे. आषाढी कार्तिकीचा आग्रह एवढ्यासाठी, त्या सोहळ्यासाठी संत उपस्थित असतात. नुसतं देवाचंच नाही तर सकल संतांचं दर्शन आपल्याला आषाढीला होतं. देवभक्ताचा संगम तिथे होतो आणि म्हणून आषाढीचा आग्रह करतात. कधी एकादशी आषाढी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी. तुझ्या गोंधळाची नाटी हो, पुंडलिक निवटा शोभे वाटी हो. एका जनार्दनी अंबावी करते बोली करते. कमरेवर नाट्य अंबावी आहे. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा, कृष्णाबाई माऊलीचा, कृष्णाबाई माऊलीचा. म्हणून आषाढीचा आग्रह करतात, कारण सर्व संतांच्या भेटी होतात. विठोबा बसून घ्या, बसून घ्या. तुम्हाला नवीन नवीन आहे ना, म्हणून कीर्तनाला जातात, म्हणून कीर्तनाला जातात. करविली तैसी केली कटकट, वाकुडी का नीट देव जाणे वारकरी जाणे. हे बघा, भगवान परमात्म्याच्या दर्शनाची ओढ सगळ्यांच्या मनामध्ये आहे. बरवारो हरी बरवारो, फार चांगलं, फार सुंदर आहे. किती सुंदर आहे, नुसतं त्याचं मुख पाहिलं तरी आनंद होतो. रूपे सुंदरो सावळा गे माये, रूपे सुंदर वेणु माधवी वृंदावना, गोधन तारिताये वाजवी वेणू,
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान आदिशक्ती मुक्ताबाई की जय. ऋण जुळून पैसे नका देऊ, जास्त द्या. अहो काय? असंच म्हणतात ना, बुवा जर जायला हो करावं मला. बरं बरं. आईसाहेबांनी हार आणि गंध आणलेला आहे. ऋण जुळू वाजवी वेळ इतका सुंदर आहे, इतका सुंदर. महिनाभर आपण चालत जाऊ ना, एक क्षणभर त्याच्या पायाला हात लागेल तरी सुद्धा थकवा निघून जाईल. अशा भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी आपण चाललो. मजल कोस दर कोस करत आज 7वा दिवस या माळीवाडा गावामध्ये आपला मुक्काम आहे. इथे आपली जी राहण्याची व्यवस्था झाली श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या आश्रमामध्ये, या मठात, या मंगल कार्यालयामध्ये. आणि आमच्या आप्पांच्या मार्गदर्शनातून श्रीमान हरिभक्तपरायण भाऊसाहेब मुळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, गणेश भाऊ आदी सर्व परिवार यांनी आपल्या जीवनाची उत्कृष्ट अशी व्यवस्था केली. आणि त्यांच्या ऋणातून आपण उतरायचं होणारच नाही. त्यांचे उपकार लगेच भेटतील का? पण साधू संतांनी सांगितलंय बरं का आप्पा, हा नियम वारकऱ्यांनी लक्षात ठेवा. आपण जर कोणाकडचं अन्न खाल्लं, काय खाल्लं? अन्न खाल्लं. ते अन्न खाल्ल्यानंतर आपल्या जवळचं पुण्य सगळं त्या माणसाला जात असतं. धर्मसिंधू ग्रंथामध्ये निर्णय दिलेला आहे. म्हणून परान्नाचा साधकाने निषेध करा. मग आता वेळ, आता आपण काय करून जर सगळं आणलं तर कसं व्हायचं? मग आता ही मंडळी जी आपल्याला खाऊ घालते त्याच्यावर तुकोबरायांच्या गाथ्यात उत्तर मिळालं. राम म्हणता ग्रासो ग्रासी तो जेवता चिनो उपवासी. आपण जर त्यांचं अन्न खाल्ल्यानंतर नामचिंतन केलं तर आपलं पुण्य आपल्याकडे राहतं आणि त्यांना जे गेलेलं ते डबल होतं. ही कोणती बँक आहे काय कळतच नाही. हे दिल्याने वाढत असतं. ही वेगळीच बँक आहे, घाट्यात जातच नाही. नाही तर बऱ्याच बँकांना आहे की नाही, जास्त व्याजाच्या आशेने खासगी बँकेमध्ये माणूस पैसे ठेवतो आणि ते जास्त व्याज तर काही मिळत नाही, पण आहे ती मुद्दल आठवून जाते. मैत्री लिमिटेड, मोदी केअर, प्लॅन कार्ड आमच्या संभाजीनगरचे आदर्श त्यांना अनुभव आहे. आमच्या सोनगिरी मधला अनुभव आहे. म्हणून ही अशी बँक. राम म्हणता ग्रासो ग्रास. आपण जर भजन केलं ना तर आपलं पुण्य आपल्याजवळ साठून राहतं. आणि ज्याने अन्नदान केलं त्याचं काय होतं? एथ एक शीत दिदल्या अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. कोटी याग होती पूर्ण ऐसे महिमान कीर्तीचे. नामदेवराय सांगतात, धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग. पूर्वज उद्धरते सांग पंढरपूर कल्या. पंढरीचा महिमा सांगताना सांगतात, एक शीत कशाला म्हणतात? शिजलेल्या तांदळाचा एक कुळ जर आपण अन्न म्हणून दान केला तर आपल्या कोटी कुळाचा उद्धार होत असतो. म्हणून ही मंडळी आपल्याला अन्नदान करते. म्हणून आपल्या दिंड्या चालू. असा जर नियम काढला की बुवानी घरूनच सगळं पुरवायचं, कोणताच बुवा दिंडी काढणार नाही. आणि प्रत्येक बुवानी पायी चालायचं, मग माझंही त्याच्याच गळ्यात. म्हणून तुमच्या सारखे दानदाते दान करतात. भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य प्रदान करू एवढीच पांडुरंगरायाच्या चरणी प्रार्थना करतो. वाणीला पूर्णविराम देतो. या ठिकाणी मिठमिठा गावातील प्रतिष्ठित नागरिक JK ग्रुप्सचे मालक आमची गंगाधरजी जाधव साहेब, राजेंद्रदादा जाधव त्यांची जावई, आमच्या माई अनिताताई पवार त्यांच्या आई, सर्व त्यांचा जाधव परिवार आणि पवार परिवार या ठिकाणी मिठमिठा आणि आपलं कोणतं पडेगाव इथून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले. दुग्ध शर्करा योग असा आहे, आज आमच्या जाधव साहेबांचा वाढदिवस आहे. आणि ज्यावेळेस कथा झाली ना तिथे मिठमिठामध्ये, तेव्हाच पत्रिका दिली. त्यावेळेस राजेश दादा म्हणतात, दिंडी एकदम चांगल्या मुहूर्तावर येते. म्हणलं काय झालं? आणि त्या दिवशी साहेबांचा वाढदिवस आहे. मग ते आले
पण आता ते समोसाला थोडा लेट झाला कारण ते दुसऱ्याकडून आणायचे होते ना म्हणून त्यांनी आपल्या सर्वांसाठी समोसा आणि जलेबीचा प्रसाद आणलेला आहे न खाता कोणीच झोपू नका तसं वारकऱ्याचं आम्ही घाटाच्या खाली सकाळी 6 वाजता भाकरी खाल्ल्या मस्त खांदेशी कळण्याच्या भाकरी ठेसा 2-2 भाकरी खाऊन मग झोपलो वर लगेच मुरमुरे खाल्ले आणखी लगेच जेवण केलं कारण जो चालतो त्याला समजतं काय होतं नाही म्हणतच नाही माणूस ज्याने नाही म्हटलं ते कोर्टच राहिलं कारण पुढे काय म्हणून वारकरी आमच्या कुरेकर बाबा सांग वारकरी शिळ्या भाकरी जे असतं ते नाही म्हणायचंच नाही पण सगळ्यांनी समोस्याचा प्रसाद घ्यायचा आहे भगवान परमात्मा त्यांच्याकडून संप्रदायाची अशी सेवा करून घेऊ त्यांचीच पंगत चिकठाणला आहे आम्हाला चिकठाणला पंगत नव्हती आप्पा यावेळेस मग त्यांनी स्वतःच आता आज सांगितलं की चिकठाणला आम्ही तुम्हाला पंगत देऊ तर आम्हाला आयता स्वयंपाक यांना तर आम्हाला करावं लागायचं आणि आयतं कोणाला आवडत नाही आयतं खायसाठी तर सोनं आणतो आपण घरात म्हणून त्यांच्याकडून आता चिकठाणला पंगत आहे त्या दिवशी ते येणारच आहेत पण आपल्या राधे गोविंद परिवारातर्फे मी आमच्या आप्पांना अशी विनंती करतो की त्यांनी साहेबांना आशीर्वचन द्यावं आणि त्यांचा सत्कार करावा ज्ञानेश्वर माऊली करून घ्यायचं का हो अरे ज्ञानेश्वर